माननीय अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पाच्या वर जी सर्वसाधारण चर्चा झाली त्यामध्ये सन्माननीय सुनील प्रभूजी, अमीन पटेलजी, अतुल भातखळकरजी, अर्जुन खोतकरजी, प्रकाश सोळंकीजी, कालिदास कोळंबकरजी, प्रसाद स्वामीजी, हेमंत ओगलेजी, शिवाजी पाटीलजी, बालाजी कल्याणकरजी, अभिजित पाटीलजी, दिलीपराव बनकरजी, सुनील कांबळेजी, चंद्रदीप नरकेजी, हिरामण खोसकरजी, हिकमत उडानजी, किसन वानखेडेजी, सुहास बाबरजी, प्रशांत ठाकूरजी, दीपक केसरकरजी, आनंद तिडकेजी, जयंतराव पाटीलजी, दिलीपराव वसे पाटीलजी, संजय केळकरजी, निलेश राणेजी, बाबाजी काळे, नाना पटोलेजी, बापूसाहेब पठारेजी, विनय कोरेजी, ॲडव्होकेट राहुल कुलजी, कैलास पाटीलजी, श्री अमोल खताळजी, श्री संजय मेश्रामजी, श्रीमती सरोजताई अहिरे, श्री अबू आझमीजी, शरददादा सोनवणेजी, नमिताताई मुंदडा, संजय उपाध्यायजी, विजय शिवतरेजी, राजकुमार बडोलेजी, महेश सावंतजी, नितीन राऊतजी, नारायण पाटीलजी, बबनराव लोणीकरजी, मंजुळाताई गावित, किरण लहामटेजी, उत्तमराव जानकर, सत्यजित देशमुखजी, सिद्धार्थ खरातजी, मुरजी पटेलजी, अमित देशमुखजी, आशुतोष काळेजी, डॉक्टर अतुल बाबा भोसलेजी, अमित जनकजी, अनंत नरजी, विठ्ठल लंघेजी, विश्वजित कदमजी, शेखर निकमजी, गोपीचंद पडळकरजी, संजय दरेकरजी, बाबूराव कदम कोहळीकरजी, डॉक्टर ज्योती गायकवाड ताई, श्री काशीनाथ दातेजी, श्री चरण सिंग ठाकूरजी, श्री हारून खानजी, श्रीमती सुलभाताई गायकवाड, श्री मनोज जामसुतकरजी, श्रीमती स्नेहाताई दुबे, श्री गजानन लवटेजी, प्रवीण तायडेजी, किरण देवतळेजी, विक्रम पाचपुतेजी, देवराव भोंगळेजी आणि देवेंद्र कोठेजी अशा एकूण 74 सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. या सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज तिथीप्रमाणे बलिदान दिवस आहे. त्यांना कोटी कोटी नमन करतो. आणि परवा जयंतरावांनी उल्लेख केला, जयंतराव गेले येत आहेत, त्यांनी उल्लेख केला की ज्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला त्या दिवशी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. तुम्ही त्याचा उल्लेख केला. खरं म्हणजे माझ्या भाषणाची सुरुवातच छत्रपती शिवरायांना नमन करून झाली. त्यामुळे हे सरकार तरी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना कधी विसरूच शकत नाही. कारण ते होते म्हणून आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे. आज अर्थसंकल्पावर चर्चा करताना काही मुद्दे मला सभागृहाच्या लक्षात आणायचे.